मधल्या सर्व सेवानिवृत्त शिक्षक आणि सेवकांचा सन्मान सोहळा प्रसंगी पार पडला असून मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती। वर्षानुवर्ष आपली ज्ञानदानाची अविरत सेवा पार पाडत विविध प्रकारचे अनुभव व आव्हाने झेलत शेळगाव आर शिक्षण संस्थेतील प्राचार्य दीपक गायकवाड, सहशिक्षक ब्रह्मदेव झेंडे व शिक्षण सेवक वैजनाथ लोखंडे हे तिघेजण आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले। त्यानिमित्ताने त्यांचा यथोचित सपत्नीक सत्कार शेळगाव हायस्कूल व ज्युनियर कॉलेज संस्थेच्या वतीने नुकताच करण्यात आला। ब्रह्मदेव झेंडे यांचा सत्कार संस्थेचे सचिव लक्ष्मण गायकवाड व कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शीचे संचालक वासुदेव गायकवाड आणि विलास गाटे यांच्या हस्ते झाला। दीपक गायकवाड यांचा सपत्नीक सत्कार संस्थेचे संचालक बळीराम बादगुडे आणि संचालक रामचंद्र देवकर यांच्या हस्ते करण्यात आला, तर शिक्षण सेवक वैजनाथ लोखंडे यांचा सत्कार बाबासाहेब गायकवाड व सावंत सर यांच्या हस्ते करण्यात आला। याशिवाय सोलापूर वकील संघाचे माजी अध्यक्ष तथा विधी सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड व उद्योजक दयानंद बादगुडे यांच्या वतीने देखील विशेष सत्कार करण्यात आला। सर्व मान्यवरांनी त्यांच्या आजवरच्या सेवा कार्याचे कौतुक करून पुढील सुखी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी सत्काराला उत्तर देताना तिघांच्याही भावनेचा बांध फुटला व डोळे पाणावले। आजवर मिळालेले प्रेमाचे ऋण फेडता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी शेळगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबा गायकवाड, सचिव व शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड, संचालक बळीराम बादगुडे, संचालक रामचंद्र देवकर, सोलापूर वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश गायकवाड, वकील व कृषी उत्पन्न बाजार समितीचे बार्शीचे संचालक वासुदेव गायकवाड, विलास गाटे, मुख्याध्यापक आप्पाराव शिंदे, नामदेव गिलबिले, ज्ञानेश्वर डिसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण गाढवे यांनी केले, तर ज्ञानेश्वर डिसले यांनी आभार मानले। यावेळी सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी सावंत मनोहर वानखरे, सहशिक्षक शकुंतला गायकवाड, मुख्याध्यापक गोरेसर प्रशांत बादगुडे यांच्यासह विद्यार्थी व परिसरातील सदस्य, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सकाळी दीपक सरांचा मला कालच फोन आला की आज आम्ही नुकतंच रिटायर झालोय आणि सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी या। खरोखर मला काळ आठवला, 90चं दशक। आदरणीय लक्ष्मण सर इथं आहे, लक्ष्मण सर असतील, सावंत सर शेजारी आहेत, वासुदेव बापू आहेत, त्याचे वडील काका, त्यानंतर विलास गाटे साहेब आहेत, ते पण अधूनमधून असायचे। ही सगळी मंडळी, बळीराम बादगुडे आहेत, त्यानंतर देवकर सर आहेत, देवकर रामचंद्र देवकर, ही सगळी मंडळी ज्या पोटतिडकीनं ही शिक्षण संस्था उभा करावी, त्यानंतर आमच्या नाना असतील, कैलासवासी नाना, ही ज्या पोटतिडकीनं संस्था उभा करण्यासाठी झटत होती, ती पोटतिडक आम्ही पाहत होतो। आणि त्या संस्थेत सुरुवातीला ज्यांनी ह्या प्रत्येक इमारतीचा थर रचताना ज्यांनी पाणी घातलं तो लोखंडे आज आठवतो। अक्षरशः ह्या दगडावरती, प्रत्येक दगडावरती पाणी घातलेला लोखंडे आज आम्हाला। त्यानंतर दीपक सर अक्षरशः ही संस्था स्थापनेपासूनचा हा हिरा आहे। लक्ष्मण सरांनी काही माणसं हिरली, गावातली कुठली माणसं उपयोगाची आहेत, कारण लक्ष्मण सर रत्न पारखे आहेत, त्यांना माणसं कळतात, काही वेळा चुकलेही असतील, परंतु त्यांना अचूकपणे माणसाची पारख कळते। त्यांनी दीपक सराला हिरलं। दीपक सर, दीपक गायकवाड जे आहेत ते माझे छोटे बंधू। आम्ही सोलापूरला असायचं, शैक्षणिक सगळा प्रवास त्याचा, 90चं दशक असेल, त्यानंतरचा कालावधी असेल, हे सगळं आमच्या डोळ्यासमोरून आजही जात आहे। त्या प्रत्येक दीपकचा स्वभाव अतिशय पारदर्शी, अतिशय प्रामाणिक, त्याच्या इतका प्रामाणिक माणूस मी पाहिला नाही। अभ्यासासाठी अतिशय पोटतिडकीने अभ्यास करणार। खरं तर ते मला आठवलं की ते कोल्हापूरचा तो बिरुदेव आहे, IPS झाला, असं काहीतरी होईल अशीच अपेक्षा मला दीपकच्या बाबतीत होती, परंतु तो नेमका शिक्षण संस्थेकडे आणि ह्या अध्यापनाकडे वळला। काही हरकत नाही, जरी त्याला स्वतःला काही होता आलं नाही, शिक्षक म्हणून जरी असला तर त्यानं घडवलेले विद्यार्थी आजही मला माहिती आहे। कारण आज दीपक सरामुळे मी गणितात चमकलो, दीपक सरामुळे मी इंजिनियर झालो, दीपक सरामुळे मी अधिकारी झालो,
अशी भावना अनेकांकडून मी पाहायला मिळाली. खरोखर आम्ही जन्मलो वातीत किती होणार गा माती, खपराच्या दिव्यामध्ये कधी पेटणार वाती, ही जी भावना आहे ना, ह्या झेंडे सर असतील, दीपक सर असतील, हा लोखंडे असेल, ह्यांच्यामध्ये मी पाहिले आहे. ह्यांना सातत्यानं प्रामाणिक राहणं, प्रामाणिकपणे त्या संस्थेत काम करणं, एवढंच ह्या लोकांना माहीत असायचं. म्हणूनच आज खऱ्या अर्थाने शिक्षण संस्थेचं जे वावटळ आहे किंवा शिक्षण संस्थेचा जो दबदबा आहे ह्या पंचक्रोशी, तो केवळ अशा ह्या चांगल्या शिक्षकांमुळं, गुणी शिक्षकांमुळं. आणि खरोखर मी त्यांना नतमस्तक होतो ह्या तिघांनाच्या. आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमचा कालखंड अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी व्यतीत केलेला आहे. आणि आपल्या आयुष्याचा हा उत्तरार्ध, पूर्वार्ध संपला, उत्तरार्ध हा पुण्यकाळ असतो. त्या सगळ्या कालखंडामध्ये तुमच्या हातून अधिकाधिक चांगली कामं व्हावीत. कारण आपण आता शिकण्यापेक्षा शिकवण्याकडे, आतापर्यंत शिकणं आणि शिकवणं हे दोन्ही करत होता. आता यानंतरचा कालखंड, सांगेन गोष्टी दोन युक्तीच्या, यानंतरचा कालखंड आपणाला मार्गदर्शन करण्यासाठी जास्तीत जास्त करा. आपणाला आयुष्यामध्ये जे जे काही कचकळगे आहे, ज्या ज्या गोष्टी भेडसावल्या, ज्या ज्या गोष्टीत आपल्याला अडचणी वाटल्या, त्या गोष्टीवरती मात कशी करायची हे धडे तुम्ही द्यायला शिका. आणि निश्चितपणानं, कारण बोलणारे पुष्कळ आहेत म्हणून मी आवर्त घेणार आहे, जास्त बोलणार नाही, परंतु ह्या तुमच्या सगळ्या गुणीजनांचा सन्मान समाजानं पुन्हा एकदा करावा, अशा पद्धतीचा पुढचा कालखंड तुमच्या हातून घडावा, एवढी ह्या तिघांना देखील शुभेच्छा देतो. तिन्ही मित्रांच्या कष्टाचं चांदणं व्हावं, उत्साहाला भार यावा, आनंदाची फुले वेचीत तुमचा प्रत्येक क्षण तृप्त व्हावा, अशी भावना व्यक्त करतो. त्यांच्या सगळ्या सहचारिणींना, त्यांच्या घरातल्या सगळ्यांना विनंती करतो की त्यांना आता यापुढे अतिशय सन्मानाची वागणूक द्या, सन्मानानं त्यांच्याकडे पाहत राहा, एवढी सद्भावना व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.